नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांचं श्री छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय ग्रामीण क्रीडा व शिक्षण संस्था द्वारा संचालित संकल्पपथ या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। बंधू आणि भगिनींनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नेमका संकल्प प्रकल्प काय आहे आणि आपण सामूहिक शेतीच का करावी। आपल्या सर्वांना माहिती आहे की दिवसागणिक शेतकरी आत्महत्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे। आता या आत्महत्या वाढण्याचं कारण काय? आपण बरेचदा सरकारला सुद्धा दोष देतो। यामध्ये सरकारच नाही तर यामध्ये निसर्ग सुद्धा आपल्याला बरेचदा कारणीभूत ठरत असतो की दिवसागणिक आपला शेतीचा खर्च हा वाढतानाच आहे। हे सर्वात महत्त्वाचं याच्या मागचं कारण आहे। खर्च तर आपला वाढतोय, त्यासोबतच आपल्या शेतीच्या मालाला भाव सुद्धा योग्यरित्या मिळत नाहीये। खर्च वाढतो पण भाव मिळत नाहीये, त्यासोबतच आपला खर्च वाढतोय, त्यासोबत आपला खासगी खर्च सुद्धा वाढतोय। जागतिकीकरणामुळे या शेतीच्या मालावरती सुद्धा परिणाम होताना दिसतोय आपल्याला। म्हणूनच मित्रांनो, आपण ना आता सामूहिक शेती केली पाहिजे आणि या सामूहिक शेतीचं महत्व आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। तरी सुद्धा आपण आणखी चांगल्या रीतीने या सामूहिक शेतीचं महत्व बघूया की नेमकी आपण सामूहिक शेती का करायला पाहिजे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सामूहिक शेतीची अंमलबजावणी कशी करायची, त्याचं आपलं स्वरूप कसं असेल किंवा त्याचा आपण नेमके फायदे काय असतील हे आपण पाहणं गरजेचं आहे। थोडं काही 10 मिनिटं 15 मिनिटं काढा आणि नक्की हा व्हिडिओ बघा, कारण छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्था आपल्या सर्वांसाठी सामूहिक शेती प्रकल्प घेऊन येत आहे, ज्या माध्यमातून आपल्या सर्वांचं नक्की सक्षमीकरण होईल आणि नक्की आपल्या सर्वांना या सामूहिक शेतीचे फायदे होतील। ज्या दृष्टीने आपण या सामूहिक शेतीकडे बघता, पण त्यापेक्षा आणखी वेगळ्या पद्धतीने या संस्थेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला जाणार आहे। म्हणूनच आपण हा प्रकल्प बघा। हा प्रकल्प संबंध महाराष्ट्रामध्ये राबवला जातोय आणि या संस्थेच्या माध्यमातून चोखरित्या हा प्रकल्प राबवला जाईल। आणि या अगोदर भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा सामूहिक प्रकल्प आदर्श असे यामध्ये बचत गट किंवा शेतकरी गट सुद्धा स्थापन केले गेले आहेत। त्यामुळे आपण असे नवनवीन प्रकल्प या माध्यमातून राबवत असतोच, त्यासोबतच आम्ही सर्व येतोय आपल्या सर्वांपर्यंत या संकल्प प्रकल्पाच्या माध्यमातून। तर बघूया आपण हा प्रकल्प नेमका काय आहे। छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय ग्रामीण क्रीडा शिक्षण संस्था गोंदिया द्वारा हा प्रकल्प आयोजित केला जातोय। याच्या प्रकल्पाचं नावच बघा, नियोजित शेती उत्तम शेती प्रकल्प। आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या पाण्याचा जो स्तर आहे हा दिवसागणिक कमी कमी होतोय। आपला इरिगेशन तर आपण बनवलं, आपल्या सर्व शेतांना नाही बनवलं, फार कमी शेती आपल्या पाण्या ओलिताखाली आलेल्या आहेत, पण त्याही आणखी आपल्याला बऱ्याचशा जमीन आपल्या ओलिताखाली आणायच्या। आपले कोरडवाहू शेतकरी सुद्धा सक्षम आपल्याला बनवायचे आहे, ओलिताखाली त्यांच्या जमिनी आणायच्या आहे। पण तत्पूर्वी आपल्या शेतीचा जो काही दर्जा असेल तो सुद्धा सुधारणं गरजेचं आहे। आपल्या या वर्षानुवर्ष आपण रासायनिक खतांचा वापर करतोय आणि त्याच्यामुळे आपल्या शेतीचा कस हा कमी होतोय, आपली मातीची धूप होते आहे, त्यासोबतच मातीच्या मध्ये आपल्या रासायनिक खतांच्या मिश्रणामुळे रसायनांचं प्रमाण वाढलं आणि त्याच्यामुळे आपली उत्पादकता सुद्धा कमी होते आहे। आपल्याला ही उत्पादकता वाढवायची आहे बंधूंनो आणि भगिनींनो, म्हणूनच आपण याच्यावरती काम करणं गरजेचं आहे आणि ही संस्था आपल्या सर्वांच्या मदतीसाठी असणार आहे। आम्ही सर्व आपल्या सर्वांसोबत असणार आहे, वेळोवेळी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहोत या माध्यमातून। तर बघा, या संदर्भातच आपण नियोजित शेती आणि उत्तम शेती प्रकल्प काय आणि सामूहिक शेती आपण काय अंमलबजावणी बघूया। महत्वाचं म्हणजे आपल्याला जे काही सामूहिक शेती गट असेल, शेतकऱ्यांचे गट, हे आपल्याला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 या अधिनियमांतर्गत किंवा कंपनी नोंदणी अधिनियम 1956 अंतर्गत आपल्याला नोंदणी करणे गरजेचं राहील। आपण कायदेशीररित्या जाणार आहोत या गटांच्या स्थापनेच्या मागे। आपल्याला कायदेशीररित्या या गटांची स्थापना करायची आहे, म्हणजे जेणेकरून उद्याला कुणी आपल्यावरती आक्षेप घेणार नाही। म्हणजे आपलं इतकं सक्षम असे गट आपल्याला निर्माण करायचे। हे आपले शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून आपण स्थापन करणार आहोत या गटांची। गटात कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त कितीही शेतकऱ्यांचा सहभाग यामध्ये होऊ शकतो। आपल्या सर्वांना माहिती आहे, एक व्यक्ती, एक छोटीशी एक गोष्ट बघा, आपण एक वडील असतात, एका व्यक्तीला काही त्याचे 5 मुलं असतात आणि त्याला ते काडी देतात, तोडायला लावतात, सगळ्या काड्यांचा गुच्छा, तेव्हा ते तोडू शकत नाही। म्हणजे याचा अर्थ आपण सर्व जर एक काडी कोणीही तोडू शकेल, पण अख्खा काड्यांचा गुच्छा जर आपल्या हातात, बंडल जर हातात दिलं तर ते कोणीही तोडू शकणार नाही। त्याच्यामुळे एकीचं महत्व हे आपल्याला याच्यातून कळून येतं। म्हणजे सहकारी तत्व सुद्धा हे आहेत, यामध्ये सहकारी तत्वांच्या आधारे आपण ही शेती केली पाहिजे। कारण एकट्यावरती आपला इतका बोजा वाढतोय दिवसेंदिवस की एकट्याने
शेती नांगर करायची म्हटलं तर आपल्याला 1000 रुपये एकरनी नांगरणी करावी लागते किंवा 1500 रुपये एकरनी नांगरणी करावी लागते. पण तेच जर आपण ट्रॅक्टर सामूहिकरित्या 10 जणांनी एकत्रितरित्या एक ट्रॅक्टर आणला आणि ती जर शेती केली एकाच ट्रॅक्टरनी तर आपल्याला कदाचित 500 रुपये एकर मध्ये आपलं सर्व शेतकरी नांगरून होऊन जाईल आणि उत्पादकता सुद्धा आपली आणखी आणखी वाढेल. त्याच्यामुळे आपण हे काही बघितलं पाहिजे. त्यानंतर प्रत्येक गावात प्रकल्पाची अंमलबजावणी करून प्रत्येक गाव कमीत कमी 2 किंवा त्यापेक्षा जास्त समूह तयार करता येतील. या अंतर्गत आपण याला लिमिटेशन्स नाही की आपण एका गावात एकच गट असायला पाहिजे, दोनच नाही. आपण 2च्या कितीही गट यामध्ये स्थापन करू शकणार आहोत प्रत्येक गावांमध्ये. हे आपलं उद्दिष्ट या ठिकाणी आहे या संस्थेचं. त्यानंतर पीक पद्धती आणि शेतीचा प्रकल्प विचारात घेऊन गट शेतीसाठी आदर्श नमुना प्रकल्प मॉडेल सुद्धा या अंतर्गत तयार केलं जाणार आहे. एक जसं आपण बघता ना गुजरात मॉडेल, त्यामुळेच नंतर आपल्याला काही देशावरती सुद्धा पंतप्रधान मोदी यांनी गुजरात मॉडेल तयार केलेलं होतं. तसंच मॉडेल आता आपल्याला देशामध्ये होताना दिसतात. विविध मॉडेल, एक आदर्श गावाचं मॉडेल आपल्याला हिवरे बाजार माहिती आहे, तशाच प्रकारचं हे मॉडेल आपल्याला एक तयार करायचे आहेत. विविध मॉडेल्स तयार करायचे आहेत की कशा पद्धतीने आपण या शेती केली पाहिजे हे आपल्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेऊन ठेवायचे आहे. अशा पद्धतीचं हे सर्व आदर्श नमुना आपल्याला तयार करायचा आहे. त्यानंतर यामध्ये उद्यान विद्या, मधुमक्षिका पालन, फार खूप जबरदस्त असा उद्योग आहे हा. मधुमक्षिका पालन, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, त्यामध्ये शेळी पालन, कुक्कुट पालन हे सगळं यामध्ये येतं. मत्स्य व्यवसाय याला सुद्धा वाढ याच्यामध्ये केली जाणार आहे आणि एकत्रितरित्या हे व्यवसाय केले जाईल. म्हणजे आपला नक्कीच यामध्ये उद्योगामध्ये भरभराट होईल. बचत गटाचं खूप छान उदाहरण आहे आपल्याकडे. बचत गट महिलांचे एकत्रितरित्या येऊन शेतकरी शेती करतात किंवा एकत्रित येऊन उद्योग करतात, स्वतःची बचत एकत्रित करतात आणि ते त्यांचा उद्योग सुद्धा टाकतात आणि भरभराट सुद्धा होते त्यांचे. महिला सक्षमीकरण आपल्याला होताना दिसत आहे. तशाच रीतीने आपल्याला शेतीचं सुद्धा करायचं आहे. एकत्रित शेती, 100 एकरची शेती एकत्र करू, 50 एकरची शेती एकत्र करूया, सर्व शेतकरी एकत्र येऊया. एक एकरचे जरी शेतकरी असतील तर 10 शेतकरी आले तर 10 एकरची शेती एकत्रितरित्या होईल. इतकं सुंदर होईल ते सगळं. त्यानंतर आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शासनाच्या मार्फत शेतकऱ्यांना काही मिळणाऱ्या काही योजना आहेत त्याचा सुद्धा प्रत्यक्ष लाभ त्या संस्थेमार्फत आपल्याला किंवा पोहोचवणार आहे. म्हणजे या गट शेतीच्या माध्यमातून व्यक्तिगत जर आपण गेलो तर आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या प्रकल्पांचा फायदा मिळतच नाही. बरेचदा बघा तुम्ही एखाद्या योजनांच्या साठी जर गेलात, ट्रॅक्टरच्या साठी जर गेले किंवा ट्रॅक्टरच्या साधनांसाठी जर गेले अनुदानासाठी, तर आपल्याला मिळणार नाही वैयक्तिकरित्या. पण तेच जर आपण सामूहिकरित्या जर गेलो तर आपल्याला शासन सुद्धा त्याची दखल घेतं आणि शासन तुम्हाला या योजनांचा लाभ देतं. ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट यामध्ये आहे. या योजनेत शेती अवजारे बँकेचा समावेश करण्यात आलेला आहे. शेती अवजार सुद्धा यामध्ये मिळणार आहे आपल्याला आणि शेती अवजार बँक ही आपण स्थापन करणार आहोत. त्याच्यामध्ये सर्व शेती यामध्ये त्याला कापून नांगरणी करण्यासाठी 3 फाई 2 फाई जे काही आपल्याला लागतात, पंजी, हे काही नांगराचे प्रकार आहेत. हे नांगराचे प्रकार किंवा पेरणी यंत्र किंवा काही आपल्या त्यामध्ये हळदीचं ते उकळणी यंत्र वगैरे असेल, हे सगळं आपल्याला एकत्रितरित्या भेटणार आहे. त्याच्यामुळे आपण हळद उत्पादन सुद्धा एकच सामूहिक शेती करू शकतो, कपास उत्पादन सामूहिक शेती करू शकतो. एका दमाने आपण सगळे शेतकरी 100 क्विंटल 500 1000 क्विंटल एकत्र शेती केली, क्विंटल कपास उत्पादन केलं आणि ते जर आपण डिरेक्टली ट्रक भरून कारखान्याच्या ठिकाणी नेऊन ठेवलं, जो आपल्याला आज 5000 रुपये क्विंटलचा भाव मिळतोय तो आपण डायरेक्ट जर मुंबईला नेऊन ठेवला किंवा मिल मध्ये जर नेला तर आपल्याला 8 ते 9000 रुपये क्विंटल सुद्धा भाव मिळू शकतो. ज्यावेळी 5000 रुपये क्विंटल राहतो त्या ठिकाणी आपण त्याचाच फायदा 10000 क्विंटल किंवा 15000 रुपये क्विंटल सुद्धा मिळू शकतो. सोयाबीन अगदी आपण 5000 रुपये 3000 रुपये क्विंटलनी विकतो, केवळ 3000 रुपयांनी. ते आपण डायरेक्ट ऑइल मिल पर्यंत नेऊन ठेवलं तर ते सोयाबीन आपण 10000 8000 रुपये क्विंटल पर्यंत नेऊ ठेवू शकतो आपण. त्यामुळे आपल्याला असे फायदे मिळू शकतात भावामध्ये सुद्धा. सामूहिक शेती नियोजनाचं प्रत्येक समाजातील शेतकऱ्यांना यामध्ये राबवता येणार आहे. हे जे काही नियोजन आहे हे आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यांसोबत राबवता येणार असं काही प्रकल्प आपला आहे. त्याच्यामुळे आपण गांभीर्याने याला घेतलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे बघूया. सामूहिक प्रकल्पात बँकेचा समावेश यामध्ये करून समूहाचे स्थानिक बँकेत खाते सुद्धा उघडले जाणार आहे. म्हणजे आपल्याला कर्ज सुद्धा वाटप खूप जास्त होणार आहे. व्यक्तिगत जर गेलो आपण, हा व्यक्ती जर एक गेला शेतीमध्ये याच्यामधला 3 एकर असेल, 3 एकर शेती आहे आपल्याकडे आणि आपण बँकेत गेलो की आम्हाला पीक कर्ज द्या, तर ते हार्डली आपल्याला 1.5 लाख रुपये कर्ज देतात. खूप जास्त झालं 1.5 लाख, मी तर म्हणेल 1 लाख रुपये. 1 लाख रुपयाच्या वरती कर्ज तुम्हाला देत नाही. तुम्ही जर सामूहिकरित्या सर्व जर गेले तर याच्यामध्ये या व्यक्तीला समूहामध्ये हे
कर्ज कदाचित 5 लाख रुपये सुद्धा मिळू शकतं. आपल्या या अंदाजानुसार 10 लोक जर गेले तर 10 लोकांना यामध्ये 5 लाख 60 लाख कर्ज सुद्धा मिळू शकतं. त्याच्यामुळे कारण एकत्रित कुठेतरी आपण गॅरंटी घेतलेली असते समूहामध्ये, त्याच्यामुळे कोणी विश्वास ठेवणारा, बँक विश्वास ठेवेल त्या समूहावरती, एका व्यक्तीवरती विश्वास ठेवण्याऐवजी ते समूहावरती विश्वास ठेवेल, खूप जास्त विश्वास ठेवेल आणि आपल्याला कर्ज जास्त उपलब्ध होईल. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये सहभाग घेतलाच पाहिजे. त्यानंतर गटस्थापन याच्यामध्ये काय होईल की मासिक ठेव सुद्धा याच्यामध्ये जमा करता येईल, आपल्याला एक बचत सुद्धा त्यामध्ये निर्माण होईल आणि त्या बचतीमधून सुद्धा आपण कर्ज वाटप करू शकणार आहोत. त्यानंतर गटस्थापन झाल्यानंतर गटाचे दैनंदिन कामकाज पाहण्याची गटातील काही एक सदस्यास गट समन्वयक सुद्धा म्हणून मान्यता देऊन नेमणूक करावी लागणार आहे आपल्याला, की गट समन्वयक त्याच्यामध्ये असेल आणि तो समन्वय साधून आणेल सर्व गटामध्ये. हे सुद्धा याच्यामध्ये प्रमुख असं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. त्यानंतर याच्यामध्ये की गटाचे कामकाज चालवण्यासाठी बैठका बोलविणे, त्यानंतर विषय सूची तयार करणं, की नेमकं काय करायला पाहिजे, त्याच्यामध्ये विषय काय, कशावरती चर्चा व्हायला पाहिजे, कशावरती काम व्हायला पाहिजे, याच्यावरती तयार होईल. विषयाची मांडणी करणं, त्यानंतर बैठकीचे इतिवृत्त काही मांडणे, त्याच्यामध्ये आढावा त्याच्यामध्ये मांडला जाईल. हे सगळं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सूचना त्याच्यामध्ये दिल्या जातील सदस्यांना, हे सगळं आपल्याला ठराव वगैरे घेतो. बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे, ही काही नवीन गोष्ट सांगण्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना पण एक आहे की मी म्हणेल की आपण या गोष्टीवरती थोडं गांभीर्याने बघितलं पाहिजे. ही जबाबदारी सर्व गट समन्वयकावरती असेल. या संस्थेच्या माध्यमातून एक गट समन्वयक सुद्धा आपल्याशी जुळलेला असेल, जो आपल्या सर्व गटांना एक एकत्रितरित्या मार्गदर्शन करेल. त्यानंतर बघूया आपण समूह व संस्था यामधला नेमका फरक काय आहे. त्यानंतर याच्यामधला समस्यांतून कामकाजाचं स्वरूप कसं आहे हे आपल्याला पाहता येईल. स्वरूप आपण पाहणं गरजेचं आहे की काम कशा रीतीने चालेल, गटांचं संस्था समन्वय कसा साधला जाईल हे आपल्याला यामध्ये पाहता येईल. सभासदांनी कामकाज, आर्थिक व्यवहार इत्यादी रीतशीर नोंदणी आवश्यक आहे. म्हणजे याच्यामध्ये गैरव्यवहार सुद्धा होता कामा नये. गैरव्यवहार होतो बरेचदा. काय होतं की काही शेतकरी जे गट असतील ते पैसे जमा करतात आणि त्यामुळे भ्रष्टाचार सुद्धा करतात, की एखाद्याने अध्यक्ष झाला की तो अध्यक्षच बऱ्याचदा पैसे भूर करून टाकतो, सदस्यच भूर, त्याच्यामध्ये उपाध्यक्ष अध्यक्ष मिळून कधी कधी सचिव मिळून भूर करून टाकतात पैसे. तसं काही होता कामा नये. याच्यासाठी सुद्धा आपण एक त्याला पारदर्शकता असायला पाहिजे हे सुद्धा. आणि पारदर्शकता कशी राहील की रीतसर नोंदणी करून पारदर्शकता राहू शकते. त्याच्यामुळे आपण याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर शेतकरी गट स्थापन करता यावेत यासाठी गट शाश्वत होण्याकरता दर महिन्यात आपण सर्व सदस्यांनी एकत्र येण्याची कोणते तरी वस्तुनिष्ठ प्रयोजन एक आपण माध्यम सुद्धा ठेवणार आहोत, की एक त्यासाठी एकत्रित आलं पाहिजे. विविध सामूहिक कार्यक्रम सुद्धा घेऊ शकतो आपण, विविध त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा एकत्र येऊ शकतो. त्यामध्ये आपण कोजागिरी उत्सव एकत्र येऊ शकतो आपण त्या कोजागिरी उत्सवाला, किंवा एखादा महापुरुषांची जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, त्यासाठी सुद्धा एकत्रित येऊ शकतो, किंवा दिवाळी निमित्त एकत्र असा प्रयोजनाच्या निमित्त एकत्र येऊ शकतो. आणि कधी कधी आपण या कामगार दिन 1 मेच्या निमित्त सुद्धा एकत्र येऊ शकतो. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, या दिनानिमित्त सुद्धा आपण एकत्र येऊन काही आपले नवीन धोरणं ठरवू शकतो या बचत गटांच्या माध्यमातून किंवा या सामूहिक गटांच्या माध्यमातून. त्यानंतर यामध्ये या हेतूने शेतकरी गटांमध्ये प्रत्येक महिन्याला बचत करणे आवश्यक असणार आहे. आपल्याला बचत करावीच लागेल प्रत्येक महिन्याला. या बचतीतून शेती गटास भविष्यात बँकेतून वितरणात पतपुरवठा होण्यासाठी विश्वासार्हता निर्माण होईल. यासाठी कसं असतं की आपल्याला जर कर्ज पाहिजे असेल तर आपल्याला एक ट्रस्ट निर्माण करावा लागेल, आपल्याला एक विश्वास निर्माण करावा लागेल बँकेवरती, की नाही आम्ही सक्षम आहोत तुमचं कर्ज देण्यासाठी. कारण आपल्याला माहिती आहे माल्यासारखे लोक पळून जात आहेत, त्यांना कर्ज देते बँक पण आपल्याला कर्ज देत नाही. मग आपण आता वेगळ्या पद्धतीने करूया, व्यक्तिगत देत नाही ना, चला आम्ही मग एकत्रित देणार. बघा एक महत्वाची गोष्ट, हे सर्व कॉर्पोरेट्स, हे सर्व उद्योगपती आपल्या विरुद्ध एकत्र येतात, पण आपणच एकत्र येत ना आपल्या एकमेकांसाठी. म्हणूनच या उद्योगपती जर एकत्र येत असतील तर आपण सुद्धा एकत्र आलं पाहिजे आणि गटशेती केली पाहिजे आपण. हे आपलं महत्वाची एक गोष्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर समूह गटाच्या शेतीच्या सभासदांनी शाश्वत गट म्हणून कार्यरत राहण्यासाठी निर्णयित काही बैठका सुद्धा घ्याव्या लागतात. त्यानंतर गटाची स्थापना करणं, त्यानंतर नियोजित बैठक आयोजित करणं, एकत्रित ठेवण्यासाठी ठराविक मासिक वर्गणी सुद्धा जमा करणं आहे. त्यानंतर कामकाजाची आणि व्यवहाराची नोंद याच्यामध्ये आपल्याला ठेवणं आवश्यक असतं. कर्मचाऱ्यांकडून काही प्रशिक्षण सुद्धा याच्यामध्ये दिल्या जाईल. आपल्याला प्रशिक्षणच दिलं जाईल. आपल्यासोबत श्री छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्था कायम असणार आहे. तुम्ही या आपल्या सर्वांच्या पाठीशी असणार आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये कोणतीच समस्या तुम्हाला या संस्थेच्या शिवाय जाणार नाही. त्यामुळे संस्था आपल्याला प्रत्येक ठिकाणी सहभागी असेल.
सुख असो वा दुःख असो सगळ्या ठिकाणी आपली संस्था आपल्यासोबत असणार आहे. त्याच्यामुळे आपण कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. स्थापन केलेले गट बँकेशी जोडण्यात येतील आणि समूह शेतीसाठी अनेक योजनांद्वारे कर्ज पुरवठा अल्प व्याज दराने दिला जाईल. महत्वाचं आहे, व्याजदर खूप जास्त असतो पण आपल्याला याच्या माध्यमातून अल्प व्याजदराने कर्ज वितरण होणार आहे. त्यामध्ये 3/4 3/4 पट इतकं कर्ज आपल्याला उपलब्ध होऊ शकणार आहे या माध्यमातून. म्हणजे बघा इतकं फायदे आपल्याला गटशेतीच्या स्थापन होण्याच्या समूह गट शेतीचा गट अंतर्गत समन्वय साधण्यासाठी गाव, तालुका, जिल्हा स्तरावर निरीक्षक सुद्धा देण्यात आलेले आहे. बघा गाव पातळीवर सुद्धा आपल्याला निरीक्षक असणार आहे की तुमचे काम कसं चाललंय कसं नाही चाललंय हे गाव पातळीवरचे निरीक्षक बघतील. त्यांच्यावरती काही तालुक्याचे निरीक्षक असतील ते सुद्धा आपल्याला समन्वय म्हणून काम करतील. सर्व गावाला समन्वय म्हणून काम करतील आणि जिल्हा स्तरावरती सुद्धा निरीक्षक असणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रत्येक समूह हा संस्थेच्या नियम अटी शर्तीचे पालन करण्यास बांधील असणार. आपल्याला नियम आणि अटी ज्या ठिकाणी कसं असतं की आपल्याला जर आपला विकास करायचा असेल तर आपण काही नियम आणि अटींना फॉलो केल्याशिवाय नियम अटींना आपण बांधील असल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नसतो. त्याच्यामुळे आपल्या काही छोट्या छोट्या अटी असतात त्या आपण पुढे गेलंच पाहिजे त्याला आणि आपण मान्य केलाच पाहिजे. काही जास्त अटी नसतात. जगण्यासाठी आपल्याला जर समृद्ध जगणं करून घ्यायचं असेल तर अटी आणि बंधन आपल्याला असलीच पाहिजे. आपण रोज व्यायाम करतो का आपल्याला शरीर आपलं चांगलं असायला पाहिजे. याच्यासाठी शेतकऱ्यांना व्यायाम करण्याची गरज नाही कारण की ऑलरेडी तुम्ही सगळं आपण शेतीमध्ये खूप जबरदस्त कार्य करत असतो, मेहनतीचं काम करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला व्यायामाची गरज नसते, तीच व्यायाम असतो आपल्याला. आता बघूया आपण सामूहिक शेतीचे फायदे काय आहेत. आपले खूप जबरदस्त फायदे आहेत ते आपण बघूया. गटातील प्रत्येक शेतकरी त्याच्याकडे असलेल्या कौशल्यानुसार त्याच्या आवडीच्या कामाची जबाबदारी स्वीकारू शकतात. खूप सुंदर काम आहे. बघा आपल्याकडे आपण काय असतो की एखादं काम बरेचदा काय होतं की शेती करत असताना आपल्याला अनेक कामं करावी लागतात आणि त्यातलं काही काम असं असतं की ते आपल्याला बिलकुल करावं वाटत नाही, कंटाळवाणं वाटतं. मग शेती करत असताना तुम्हाला नांगरणी करावी लागते, फवारणी करावी लागते किंवा त्याच्यामध्ये आपण ते टोकन पद्धतीने टोकन करावे लागतं, उफणणी करावी लागते, काही लोकांना कापणी करावी लागत असेल. यापैकी काही लोकांना काही काम आवडत असेल आणि काही काम आवडत नसतं. मग नांगरणी करत असताना ट्रॅक्टर चालवायचा आहे, ट्रॅक्टर त्याला कौशल्य असतं ट्रॅक्टर चालवण्याचं, तो ट्रॅक्टर चालवून सगळ्यांचं नांगरणी करून देईल. 10 जणांपैकी किमान 5 जण असे असतील की त्यांना ट्रॅक्टर चालवता येईल किंवा कौशल्य घेतील ते ट्रॅक्टर चालवण्याचं. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी होतील. काही लोकांना असं असेल की फवारणी करता येईल. बघा फवारणी बाबत ना एक आपल्याला गोष्ट करता येईल. यामध्ये सामूहिक शेतीमध्ये आपण ड्रोन पद्धतीने फवारणी येते आपल्याकडे. आता कुणाला पाठीवरती फवारणी घेऊन करायची गरज राहणार नाही. एखाद्या 10 शेतकऱ्यांपैकी जे काही आपण गट स्थापन करणार आहोत त्यापैकी एक असा व्यक्ती असेल, एखादा युवक असेल की त्याला मोबाईल खूप छान हँडल करता येईल आणि मोबाईल हँडल करून तो काय करेल की ड्रोननी फवारणी करेल. ड्रोनवरती त्याचा ड्रोन खरेदी करता येईल आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला गटशेतीच्या माध्यमातून अनुदान असेल. आपली जे काही साहित्य आपण बँक स्थापन करणार आहोत त्यामध्ये आपल्याला अनुदान असेल तर त्या अनुदानाच्या माध्यमातून सुद्धा आपण ड्रोन फवारणी करू. कोणी पाठीवरती घेऊन पंपाने फवारणी करणार नाही किंवा ट्रॅक्टरने फवारणी करूया. इतकं सुंदर काम आपल्या याच्यामध्ये होईल. हे कौशल्यानुसार आपण काम करणार आहोत. टेक्नॉलॉजी आपल्याला घेऊन पुढे चालायचं आहे. टेक्नॉलॉजी सहित आपली शेती करायची आहे आणि शाश्वत शेती करायची. बघा आपल्याला खतांचा जास्त वापर करायचा नाहीये. त्याच्यामध्ये काही लोकांकडे असं असेल की काही आपल्याकडे सेंद्रिय खत सुद्धा असेल. ते सेंद्रिय खत सुद्धा आपण एकत्रितरित्या सर्वांचं एक आणून पैसे एकत्र करून आपण खरेदी करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये करू शकणार आहोत. गट शेतीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. बऱ्याच लोकांचा अनुभव असतो. 10 जणांमध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वांचं पीक एकत्रितरित्या एक केलं जाणं आणि मग सगळ्या लोकांचा एक हित जे आहे हे हित सारखं बनेल. सगळ्यांना वाटेल जर 100 क्विंटल कपास झाला तर 100 क्विंटल आपल्याला एकत्रितरित्या वाटून मिळणार आहे. मग त्याच्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करेल. हे 10 जण काय करतील की उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करतील. मग त्याच्यासाठी ते त्यांचा अनुभव असेल, चांगल्यात चांगला अनुभव तो त्यामध्ये वापरतील. खूप सुंदर फायदे आहेत ते आपण नक्की आपण याच्यामध्ये करायला पाहिजे. गटशेतीचे फायदे महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या गटांमध्ये अनुभवातून खाली यामध्ये फायदे आपल्याला दिसून येत असतात. यामध्ये आपले बरेचसे असे काही बचत गट आहे. आज एक्सपोर्ट करताय, विदेशामध्ये आपला माल पाठवतात बचत या शेतकरी गट. त्याच्यामुळे आपण विदेशामध्ये आपल्याला माल पाठवायचा या उद्देशाने आपल्याला गट स्थापन करायचे आहेत. खूप सक्षम बनवायचे आहेत गट. त्याच्यामुळे आपण बघितलं पाहिजे. वैयक्तिक शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये गट शेतीमध्ये काटेकोर शेतीचे नवे तंत्रज्ञान अवलंबन
शक्य आहे. म्हणजे आपण टेक्नॉलॉजी याच्यामध्ये अवलंबून सूक्ष्म सिंचन म्हणजे ठिबक सिंचन आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अनुदान घेऊन स्थापन करू शकतो. त्यानंतर सुधारित अवजार आणू शकतो. फळबाग एकत्रीकरण, संत्रा शेती असो किंवा त्याच्यामध्ये काही शेवग्यांची शेती असो, डाळिंब शेती, त्यानंतर आपली मोसंबी शेती, बऱ्याच बागान शेती आपल्याकडे आपण एकत्रितरित्या करू शकतो. म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे. गटामुळे उत्पादन खर्च कमी होतो, हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. की आता बघा, एक महत्वाची गोष्ट अशी की एखादं खतच पकडू किंवा बियाणं, एखादं बियाणं आहे. एक सेकंद, आपण याच्यावरती उदाहरण पाहण्यासाठी आपण थोडं जाऊया, बोर्डवरती बघूया की आपण कशा रीतीने आपल्याला खर्च आपला कमी होणार आहे. बघा, आपला खर्च कसा कमी होईल किंवा कसा आपल्याला खर्च कमी करता येईल. खत, जर आपल्याला एका शेतकऱ्याला 5 बॅग लागत असतील, 5 बॅग जर खत लागत असतील, म्हणजे याचा अर्थ 10 शेतकऱ्यांना याच्यामध्ये 50 बॅग लागेल, 50 बॅग खत लागेल. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक शेतकरी जर हे खत आणायला गेला तर त्याला 1000 रुपये पडेल, 1000 रुपये बॅग पडेल. म्हणजे त्याचं कदाचित 5000 रुपये त्याचे नुसते या खतामध्ये जाईल, या वैयक्तिक शेतकऱ्याचे. मग त्यांनी जर हे खत जर समजा सामूहिकरित्या एक ट्रकच बोलवला 50 क्विंटलचा किंवा 50 बॅगचा, तर त्याचा कदाचित हे 5000 रुपये खर्च प्रत्येकाला येणार नाही, तर प्रत्येकाला ही गाडी पडू शकते. त्याच्यानुसार जर काढलं आपण तर 4000 रुपये प्रत्येकाला पडू शकतात. 4000 रुपयाची त्यामध्ये 5 बॅग पडू शकतात. म्हणजे आपला 1000 रुपये जो खर्च आहे, हा 1000 रुपये आपले याच्यामध्ये बचत होते. बचत हे झालं. ट्रॅक्टरचा खर्च आपला हा याच्यामध्ये वाचू शकतो. ज्या ठिकाणी तुम्हाला 1000 रुपये एकरनी काही नांगरणी करावी लागत असेल, तर तुमचा स्वतःचाच गटाचा ट्रॅक्टर असेल तर तो तुम्हाला 500 रुपये पडू शकतो. म्हणजे तुमचं अर्धा नफा त्याच्यामध्ये होऊ शकतो. हाच तर नफा आपल्याला वाचवायचा आहे ना. मग सरकार भाव देवो किंवा न देवो, आम्ही आमचा माल विदेशात पाठवणार, तुम्ही तुमचा खर्च द्या किंवा ते माल भाव द्या, म्हणजे MSP द्या किंवा नका देऊ, आम्ही आमचा माल निर्यात करू, असं आपल्याला करणे आहे. हे सगळं आपले प्रमुख उद्दिष्ट याच्यामध्ये आहे. संस्था आपल्यासाठी सर्व काही करेल या माध्यमातून. बघा, खूप छान उद्दिष्ट संस्थेचे आहेत आणि आपल्या सोबत सर्वांसोबत असणार आहे, त्याच्यामुळे काही अडचण नसणार याच्यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये काही वैयक्तिक शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये गटशेतीच्या माध्यमातून सुधारित अवजारं वगैरे आपण घेणार आहोत. शेतीच्या मध्ये आपला खर्च कमी करण्यासोबतच उत्पादन खर्चात वाढ येत असते. त्याच्यामुळे सामूहिक शेतीच्या माध्यमातून निविष्ठा खरेदी, सिंचन व्यवस्था, मनुष्यबळाचा वापर हे गटशेतीचे महत्वाचे फायदे आहेत, हे आपल्याला दिसून येतात. शेतमालाची विक्री व बाजार व्यवस्था ही वैयक्तिक शेतकऱ्यांसोबतची सर्वात मोठी अडचण असते. त्यामुळे गटशेतीच्या माध्यमातून आपण बाजार शोधणे, शेतमालाचा योग्य भाव पदरात पाडणे, कमी खर्चात मालाची वाहतूक करणे हे आपल्याला शक्य होणार आहे. म्हणजे एका जणांनी केवळ 50 क्विंटल कपास त्याचा एखाद्या गाडीत भरून न नेता त्यांनी मोठा ट्रक, जर शेतकरी आपण समूह असेल तर मोठा ट्रक आपण हा भरून नेऊ शकतो. कदाचित एकंदरीतरित्या आपण 100 क्विंटलचा माल एका दमानं आपण विदेशात पाठवू शकतो. हे सगळं करू शकतो. त्याच्यामुळे आपण, मला शेतीतला जास्त अनुभव नाही, पण माझ्या घरी शेती असल्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी समस्या माहिती आहे की काय असतात. मी स्वतः वैयक्तिक शेती जास्त केलेली नाही, पण मला त्याची झळ पोचलेली आहे. त्याच्यामुळे आपण हे समजू शकतो. मी सुद्धा आत्महत्या करायला पोचलेला माणूस होतो या शेतीमुळे. त्याच्यामुळे मला सुद्धा वाटतं, कळकळीतून वाटतं की बाबा नाही, गौसामुळे शेती केली पाहिजे. मी सुद्धा आत्महत्या करायला निघालो होतो, कारण कर्ज झालेलं होतं, भयंकर कर्ज होत असतं. त्याच्यामुळे आपण याच्यासाठी थोडं वाचलं पाहिजे खर्चासाठी. त्याच्यामुळे गट शेती केली पाहिजे. आपण गटामार्फत शेतमाल स्वच्छ व प्रतवारी करून, तसेच चांगल्या पॅकेजिंग, आपण त्याला खूप छान पॅकेजिंग करून आपण प्रिप्रेझेंट करू शकतो. बघा, त्या टायपुटातल्या व्यक्तीला महत्व असतं, पण आपल्याला महत्व देत नाही. आपण दुपट्टा जर घेतला तर महत्व देत नाही. चला मग, तुम्हाला टायबूटवाल्याला महत्व आहे ना, तर आपण त्याला पॅकेजिंग करू, छान मस्त टायबूट करून आपण विकता येईल. हे आपलं असं करू, आपण नवीन पद्धतीने करूया, ब्रँडिंग करूया, त्याचं सुंदर ब्रँडिंग करूया आणि तो माल आपण विदेशात पाठवूया. मालाचे मूल्यवर्धन होऊन त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो. जी गोष्ट आपली, एक आपण वांगी किंवा त्याला आपण बाजरी, बघा बाजरी जर आपण बघितली तर ही बाजरी नुसती आपण खुली करून जर विकली तर ही कदाचित 30 रुपये किलोनी जाईल. पण त्याला जर आपण पॅक केलं आणि सुंदर असं त्याचा बॉक्स बिक्स वगैरे दाखवला, त्या याच्या खजूरच्या पॅकेट सारखा वगैरे जर त्याला आपण बनवलं, तर हीच ज्वारी आपली 60 रुपये किलोनी जाऊ शकते.
म्हणजे इतका हा फायदा सामूहिक शेतीचा असतो. म्हणून आपण ब्रँडिंग सुद्धा त्याचा करू शकतो. आपल्याला वैयक्तिकरित्या तेवढं करण्याची गरज नाही. समूहाच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून आपल्या सरकार आणि सामूहिक शेती, शेतकरी या सगळ्यांना मध्यस्थाची भूमिका आमची ही संस्था करणार आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी नक्कीच यासाठी तयार असलं पाहिजे. तर भेटूया आपण आपला आता नेक्स्ट लेक्चरला, की नेक्स्ट आपल्या व्हिडिओला, लेक्चरला म्हणण्यापेक्षा व्हिडिओला आपण भेटूया आणि त्याच्यामध्ये आपण या संदर्भातली नक्की काही गोष्टी आपण बघता येईल. तर आपण या ठिकाणी थांबूया. भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओला. तर नक्की आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण याचा नवनवीन व्हिडिओ आपण या माध्यमातून येणार आहे. यानंतर बघूया आपण माती परीक्षण नेमकं कसं केलं पाहिजे. माती परीक्षणासंदर्भातला आपण व्हिडिओ पाहणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.